आता आपण थालीपीठ बनवणार आहेत. तर थालीपीठासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, जिरे, लसण आणि कांदा. तर हे घेतलं मी ज्वारीचं पीठ एवढं, हे घेतलं गव्हाचं पीठ आणि हे घेतलं डाळीचं पीठ. आता हे आपण काय करणार, हे कुटून घेणार. हे सगळं सामान हे कुटून घेणार आणि ह्याच्यामध्ये आपण ते सामान कुटलेलं टाकणार सगळं. घेतलं सगळं, कोथिंबीर, लसण आणि जिरे. आता हे काय करायचं, या पिठामध्ये टाकायचं सगळं. पिठामध्ये टाकलं की परत हा कांदा टाकायचा. कांदा टाकून मीठ टाकायचं. मीठ चवीप्रमाणे टाकायचं, आपल्या जसं आपल्यात मीठ आवडतं तसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि हळद टाकायची. तिखट आपल्या चवीप्रमाणे, कोणाला तिखट लागतं, कोणाला साधं लागतं, असं करायचं. आणि हे सगळं केल्यानंतर असं मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर जसं पाणी पाहिजे त्याला भिजवायला, तसं तसं पाणी टाकत राहायचं. जसं पीठ पाहिजे तसं आपण असं मळून घ्यायचं. पातळही नाही जास्त करायचं, घट्टही नाही जास्त करायचं. आणि ह्याच्यानंतर काय करायचं, असं गोल करून घ्यायचं हातावर. आणि हे तव्याला तेल टाकायचं, असं खाली भरपूर तेल टाकायचं. तेल टाकलं की असं ह्याला हे करायचं, असं थापून घ्यायचं छान. सगळीकडे सारखं करायचं, पातळ करायचे म्हणजे छान लागतं. वर याची वाफ लागते, वाफेनं वरचं पण छान असं होऊन निघतं. मग हे टाकायचं असं ह्याच्यावर एक दोन असे टाकायचे करून, छान लागतात हे पण. ह्याला शेंगुळे बनायचे, शेंगुळे टाकायचे करून 2-3. झालं, बस झाले 2. आता ह्याच्यावरून पण थोडं तेल सोडायचं, असं तेल टाकून बस. कमी तेलात होतं की काही जास्त एवढं लागत नाही, काही नाही. नंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं असं छान. जसं तवा असेल तसंच त्याला ताट झाकायचं. परत त्याच्यावर ठेवून द्यायचं. जास्तीत जास्त 3 किंवा 4 मिनटं, जास्तीत जास्त 5 मिनटं लागतात त्याला. 5 मिनटानंतर दाखवते मी तुम्हाला थालीपीठ कसं झालं. आता आपण थालीपीठ झाले का बघू आपण कसं झालं थालीपीठ. बघा, हे असं थालीपीठ झाले, किती सुंदर आहे बघा. आणि एवढं टेस्टी लागतं ना खायला, हे खूप छान लागतं थालीपीठ खायला. आता मी काय करते, ताटात वाढते थालीपीठ. आणि ह्या थालीपीठाबरोबर काय खाणार, हे दही, हे जवसाची चटणी, ही शेंगादाण्याची चटणी, याच्याबरोबर थालीपीठ खायचं खूप टेस्टी लागतं. तुम्ही खा, बघा. माझा रेसिपी आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि खाऊन बघा, सबस्क्राईब करा. ही वेगळं लागत नाही, याला घरात असलेल्याच वस्तू असतात. धन्यवाद.